नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर हिरव्या टोमॅटोची चटणीची रेसिपी शेअर करत आहे. अगदी नेहमी पडलेला प्रश्न असतो, भाजीला काय करायचं? अशा वेळी तुम्ही ही चटणी केली तर दुसरी भाजी करण्याची गरज भासणार नाही. ही चटणी ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीनं करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग आता आपण सुरुवात करू. त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊ. यासाठी मी इथे 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, 1 चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर आणि 1 मोठा कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे. 3 टोमॅटो मी या आकारामध्ये मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत. यानंतर मिक्सरचं भांडे घेऊन त्याच्यामध्ये मी हा टोमॅटो घालत आहे. आपल्याला याचं अगदी जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीनं आपल्याला इतपत असा हा जाडसर टोमॅटो वाटून घ्यायचा आहे. आता कढई घेऊन याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं. तेल गरम झालं की याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी दोन्ही घातलं आहे. हे थोडं तडतडलं की याच्यामध्ये थोडा कढीपत्ता आणि थोडासा हिंग घालत आहे. फोडणी चांगली तडतडली की याच्यामध्येच मी हा बारीक चिरलेला कांदा घातला आहे. हा कांदा लवकर भाजला जावा यासाठी मी याच्यामध्येच आता हे मीठ घातलं आहे. आपल्याला हा कांदा आता चांगला लालसर गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, नाहीतर मग तो थोडा कच्चा राहिला तर असा करकर आवाज येतो, कच्चाही लागतो. त्यासाठी कांदा आपल्याला चांगला गुलाबी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा आता छान भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये मी हा टोमॅटो घालून घेत आहे आणि आपल्याला हे चांगलं आता एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हा टोमॅटो पाणी न घालता वाफेवरतीच शिजवून घ्यायचा आहे. यासाठी थोडं मिक्स झालं की याच्यावरती मी झाकण ठेवून 10 मिनिटासाठी याला छान अशी वाफ आणून शिजवून घेणार आहे. हे पहा, 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो मऊही झाला आहे आणि छान शिजला गेला आहे. रंगही त्याचा बदलला गेला आहे. आता थोडं हलवल्यानंतर मी याच्यामध्ये साखर घालत आहे आणि तीही चांगली आता मिक्स करून घेत आहे. थोडं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी ही जिरेपूड घातली आहे. ही आपण आता छान मिक्स करून घेऊ. थोडं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी हा शेंगदाण्याचा कूट घातला आहे. आता हे 1-2 मिनटं परतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून मी 2 मिनटाची याला वाफ आणणार आहे. हे पहा, 2 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी छान आपली चटणी एकजीव झाली आहे. तुम्ही पाहू शकता आपली चटणी आता तयार आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.